तसेच जय श्रीराम भावानो, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज विषय असा होता की आपल्याला जायचं होतं मका पाडायला. मग काय निघालो मी भाव, आलो बघतोय तर काय पॉईंट बघितला, मका राव लयच आहे राव. म्हणलं फादरला, म्हणलं आता फादर मारते, म्हणलं उन्हात तानाचं काम करावं नको वाटतं हो. असं आहे काम म्हणल्या अंगातनं घामच निघते माझ्या तर. मग काय बघितलं इकडून तिकडून, घातलं आपलं सुरक्षा कवच, टोपी मास्क, टॉपचा विषय. शेतकरी म्हणलं ब्रँडच असणार नो. मग काय काढावं म्हणलं व्हिडिओ, पचकाच झाला राव शेवट. भाऊ म्हणला अरे गायबाना इकडे इथला पडायला. तोच तर भाऊ कसा म्हणतो, आये पधार रहिये, आपका स्वागत आहे. मग काय भावाला म्हणलं कर चालू, तो घे तुझं ब्लॉग होशील फेमस. बघता बघता गाण्याच्या नादात राव कधी एवढं हाणलंय माहीतच झालं नाही. मग काय चालावं म्हणलं घरी जातो. मग काय चाललो घरी मीन भाऊ. आधी आंघोळ करावं म्हणलं जाऊन, ऊन बी खूप पडलेलं. व्हिडिओ काढत काढत कधी घरी आलो ते पण माहीत नाही. मग काय आलो घरी, कशी मसर बघत होतो ते बघा. त्यांना म्हणलं थांबा, तुम्हाला पण पाजायचं पाणी, आधी मला होऊ द्या फ्रेश. मग केले आंघोळ. मग काय केले आंघोळ, जेवण तर तयार होतं, एक नंबर जेवण आजीच्या हातचं होतं. मग काय भाऊ म्हणला चल स्टिंग पाचतो. सुट्टीच नाही हो. मग काय आलो माघारी, स्टिंग एक नंबर. स्टिंगचं आपला दिवसच जात नाही, दिवसाला काय होणार एक लागतेच. मग काय आलो घरी, फादरला काय बघतोय पोरगं बसवलेलं. फादर म्हणलं घराया घास खिडक्या. मग काय लागलो घासायला खिडक्या. क्या घासत घासत एक गाणं आठवलं, तेरी जुल्फों से खेलूंगा मैं, तेरी जुल्फों से खेलूंगा मैं, तुझको बाहों में ले लूंगा. तर मित्रांनो, आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. तुमचा असा सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.